एकादशी दिवशी आपला क्लास. तर एकादशी दिवशी मी तुम्हाला सांगितलं नाही क्लास न झाल्यामुळे. तर तुम्ही सर्वांनी एकादशी करायचा प्रयत्न करा. एकादशी ही भक्तिदायिनी मानली जाते. भक्तीमध्ये प्रगती करण्यास अत्यंत उपयुक्त असते. आणि हे झालं सगळं आध्यात्मिक. हा, आणि तुम्ही कुठलेही व्रत वैकल्य तुम्हाला शास्त्रांमध्ये मिळणार नाहीत करा म्हणून. पण एकादशीचं बरेच ठिकाणी आलेलं आहे की तुम्ही एकादशी व्रत राहा. हा, आणि भक्तीमध्ये वाढ होते आपल्या. अ, आणि जर का हे आध्यात्मिक झालं, आता भौतिक दृष्टीने बघाल तरी पण इंटरनेटवर वगैरे बघाल तर हा, 15 दिवसातून एकदा ओव्हरनाईट फास्टिंग म्हणतात त्याला. असं उपवाशी राहण्यामुळे ना आपली बॉडी स्वतःच स्वतःला सेल्फ हिलिंग, स्वतःच स्वतःला नीट करते. म्हणजे काय, निरोगी बनवते. आणि बऱ्याच रोगांपासून आपण दूर राहू शकतो. तुम्ही एका जपानी शास्त्रज्ञांना पण काही वर्षांपूर्वी नोबेल प्राइज मिळालेलं आहे. त्यांनी पण 15 दिवसातून एकदा ओव्हरनाईट फास्टिंग वरच तो त्यांचं रिसर्च आहे. तर तुम्ही ते इंटरनेटवर बघू शकता. आणि माताजीनी तुम्हाला पाठवतील किंवा पाठवलं असेल ह्याचं एकादशी विषयीचं. तर प्रत्येकाने अवश्य प्रयत्न करा की तुम्ही एकादशी करू शकाल. कसंही करा, बरेच प्रकार असतात त्यात. आता ही आज झाली नाही, शनिवारी ती निर्जला एकादशी होती. पण असं नाही, तुम्हाला जशी जमेल तशी. तिचं नाव निर्जला एकादशी आहे, पण तुम्हाला जशी जमेल तशी निर्जला घ्या, सजला करा, फळं खाऊन, फराळ खाऊन. आणि त्या दिवशी प्रामुख्याने अ, गीता भागवतम ह्याचं पठण, मंदिरात जाणं, जप जमेल तर थोडा जास्त करणं, अशी भक्तीची कामं करायचा प्रयत्न करा. तर ओके, आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणू आणि आजचा अध्याय सुरू करू. हा, हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा छान उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण ह्या टीमला प्रणाम करते.
ज्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण इथे वेळेत येता तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. तर आपण आज ध्यान योग बघणार आहोत. अर्जुनाला खूप वाटतं की आपण कर्मसन्यास घ्यावा आणि आपण वनात जावं आणि शास्त्र उघडून शास्त्रांचा अभ्यास करावा. मग त्याला म्हणायचं म्हणजे ध्यान योग. तो ध्यान योग म्हणजे खरा काय आहे इथे कृष्णाने सांगितलेलं आहे डिटेल ध्यान योग कसा करायचा असतो. तर कालच्या अध्यायात आपण त्याच्या अध्यायाचं नाव काय होतं? कृष्ण भावना भावित कर्म. बघूया आपण कालच्या अध्यायात आपण काय काय बघितलं. अर्जुनाने तेव्हा अर्जुनाचा गोंधळ बघितलेला आठवतोय ना तुम्हाला? की कर्म संन्यास घेऊ आणि वनात जाऊन शास्त्रांचा अभ्यास करू की मी माझं कर्म करू. काहीतरी एक सांगा म्हणतो मला तो. मग कृष्णाने पण तेवढ्याच क्लिअर सांगितलं की तुला मोक्ष दोन्ही मिळेल. पण भक्तियुक्त कर्म हे श्रेष्ठ आहे. आणि मग आपण बघितलं होतं की निष्काम कर्म म्हणजे आपल्याला कशी कर्म करायची आहेत कालच्या अध्यायात आपण बघितलं की कृष्ण भावना भावित जीवन जगायला हवं आपण. की निष्काम कर्मयोग भक्तिमय जीवन की कर्मांच्या बंधनात आणि फळात असं आपण अडकायचं नाही. आपल्या जीवनाचं ध्येय कृष्ण असले पाहिजेत. त्यामुळे आपण त्या कर्मांच्या बंधनांमध्ये न अडकता आपण आपली कर्तव्य पूर्ण करायला हवं. काय सोडून जायची आवश्यकता नाहीये. आणि त्याच्यानंतर आपण ज्ञानी 5.18 आणि 5.29 ते श्लोक लक्षात ठेवा म्हटलं बघा. एक नम्र पुरुष कोण असतो? तर ते ज्ञानाच्या नजरेने कसं बघतात ते बघितलेलं आणि शांती मंत्र बघितलेला. आपल्याला कृष्णांना काय काय म्हणून ओळखायचंय आणि तसं वागायचंय तत्वतः जाणून तसं वागायचं पण आहे. तर शांती आपल्याला बाहेर कुठे शोधायची आवश्यकता नाही. ती आपल्याला आपोआप प्राप्त होणार. की भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम. आता जी घ्या पुढची स्लाइड. आता आजचा अध्याय ना हा ध्यान योगाविषयी आहे. की आपल्याला कशी जनरली कसं असतं मनुष्याचं जीवन की जेव्हा काहीतरी हवं कर्मकांडी असतं आपण म्हणजे कर्मी म्हणतो की आपल्याला आपण देवधर्माचं वगैरे करत असतो पण आपल्याला बरेचदा त्यातनं काहीतरी पाहिजे असतं. मग तसं करता करता कधीतरी कृष्णांच्या म्हणजे त्याला कर्मी म्हणतात. पण ठीक आहे मग आपण अशा एका ह्याला येतो काही समजा एखादा जण आला की तो आता जे काय मागायची सवय अजून गेलेली नाहीये त्यामुळे जो त्यांनी ठरवलं की थोडं ज्ञान झालं की ह्या देवी देवतांच्या पण पुढं कोणतरी आहे. मग कोण आहे? मग जर का मार्गदर्शन योग्य मिळालं आणि कळलं की कृष्ण आहेत तर मग कृष्णांकडे जाऊन पण मागायची सवय गेलेली नसते पण कृष्णांकडे हेही चांगलं आहे. मग हळूहळू ना ह्यातनं त्याचं मन हे होतं आणि तो काहीच न मागता कृष्णांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदासाठी मग त्याला जाणवतं की एक असा आत्मसाक्षात्काराचा प्रत्येकाच्या जीवनात टर्न येतो तेव्हा की मी कृष्णांचा नित्य दास आहे मी कृष्णांचा अंश आहे. आणि तो मग त्याच्या पुढचा प्रवास सुरू करतो. तो ह्याच्यासाठी की मंदिरात जाईल जप करेल भक्ती करेल जे काय करेल हे जीवन जगेल कृष्णांच्या आनंदासाठी. मग काय होतं पुढे जाताना ना त्याच्या लक्षात येतं पण अजूनही मी तितका हे नाही झालेलो. आपल्या कृष्णांकडचा आपला प्रवास सुरू तर झालाय पण मनात अजून काही अनर्थ आहेत. हे अनर्थांची नावं लक्षात ठेवा. हे आपल्यापासून दूर जायला हवेत. हे अनर्थ दूर झाले तर कृष्ण कडचा खरा प्रवास सुरू होतो. म्हणजे ना काम क्रोध लोभ अहंकार भ्रम आणि मत्सर हं? हे हृदयातून दूर झाले की कृष्ण हृदयात प्रकट होतात. तर ह्या अनर्थांना आपल्यापासून दूर करायचंय आणि कृष्णांकडे जायचंय. तेव्हा खरा आपला प्रवास तिकडे हळूहळू सुरू होतो. मग जेव्हा त्याला हे जाणवेल मग त्याच्यानंतर तो तिकडेचा प्रवास सुरू करतो.
आणि मग मनात खरोखर बाकी कुठलेही विचार नाहीत, काही इच्छा राहत नाही, कृष्णच असतात. हा, मग तिकडे जर का अशा मार्गावर तो ध्यान योगाकडे गेला, तर तो ध्यान मार्गाचा कसा प्रवास खरा असायला हवा, तो आता इथे सांगितलेला आहे. हा, ह्याच्यात माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे ना व्यवस्थित कृष्णाने म्हणजे तुम्हाला जर का अ, अभ्यास म्हणून करायचा असेल, तर खरा ध्यान योग कृष्णाने इथं सांगितलाय, तो अष्टांग योग आहे. हा, असं नाहीये की उठलं आणि काय पण केलं आणि तो ध्यान योग झाला, बिलकुल नाही. हा अभ्यास करा, बघा तुम्ही वाचा थोडस. त्यात त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे की अष्टांग योगात प्रगती करणे. मग त्याच्यानंतर त्याचे टप्पे आहेत, 8 पायऱ्या आहेत. आणि त्या 8ही पायऱ्यांनी तुम्ही जायला हवं. असं नाहीये की मी उठलो आणि डायरेक्ट मला आवडतंय म्हणून 4थ्या पायरीवर गेलो, मग मी अचानक 6व्या 7व्यावर गेलो, तोपर्यंत मी समाधीमध्ये पोहोचलो. बिलकुल होणार नाही असं. त्याचं नावच आहे अष्टांग योग. 8ही अंगाने तुम्ही कृष्णांशी जोडलो गेलो पाहिजे. मग त्याच्यानंतर ना अर्जुनाने खूप छान विचारलंय, म्हणजे आपण आता बघूया आपण तो अध्याय, की अर्जुनाला जर वाटतं की हा कोणाला शक्य तरी आहे का हे करणं. मग ते कृष्णाने काय उत्तर दिलंय ते आपण बघू. कृष्ण सांगतात आणि उपायही सांगतात की तुम्ही तुमचं मन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं असतं. मग तो म्हणतो की ठीक आहे, एवढं सगळं करून ह्या मार्गावरच ज्यांचं पतन होतं त्यांचं काय होतं. मग तेही कृष्णाने सांगितले की अयशस्वी योगींचं गंतव्यस्थान कुठलं असतं आणि सर्वोच्च योग कुठला आहे तोही सांगितलाय. बघू आपण. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. आता हे योग म्हणजे काय, तर तुम्हाला लक्षात आहे का कोणाला योग म्हणजे काय मी सांगितलेलं? भगवंतांशी कनेक्ट होणे, कृष्णाशी. हा, आणि कोणाला आठवतंय ना, तेच आहे. पण योग म्हणजे काय? योग ह्या शब्दाचा अर्थच आहे की तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं. बाकी कुणाशी जोडलं गेलो तर तो योग नसतो. हा, टू कनेक्ट विथ कृष्णा, तुम्ही कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. ओके. मग हे जे काल आपण फल्गू वैराग्य आणि युक्त वैराग्य बघितलं, आठवतं ना तुम्हाला? फल्गू म्हणजे काय, की इथं म्हणजे ऑफिसमध्ये जमत नाही, शेजापाजाऱ्यांशी जमत नाही, म्हणून आलंय फ्रस्ट्रेशन आणि जातो आणि एखाद्या मठात राहतो. मग तिकडे पण गेलो, तिथलं पण काय जमत नाही. तर हे फल्गू वैराग्य जे तुमच्या आतून नाही आलेलं. हा, मन अजूनही इंद्रिय सुखांकडे धावतंय, पण फ्रस्ट्रेशन मधून आलेलं वैराग्य. आणि एक असतं युक्त वैराग्य, की जिथे तुम्ही आता गीता भागवतमचा अभ्यास करताय, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य ज्ञान घेताय आणि भक्तीमध्ये जोडला गेलाय. आणि हळूहळू असं करताना ना होतं कसं, की बघा तुम्ही आपल्याला आपोआपच ह्या इंद्रिय सुखांमधला हे कमी होतो इंटरेस्ट, आणि कृष्णांशी आपलं नातं जोडलं जातं, गोडी वाढत जाते तिकडची, आणि आपण ते करतो. म्हणजे भौतिक जीवनात असून सुद्धा आपल्यामध्ये एक वैराग्य येत जातं हळूहळू. हा, चांगलं असं. तर ते असतं युक्त वैराग्य, की तुम्ही तुमचा जो वेळ मिळतो तो कृष्णासाठी वापरता. तुम्हाला एखादी कला येते तर ती जमेल तशी कृष्णांसाठी वापरताय. वेगवेगळ्या गोष्टी जीवनातल्या हर एक मार्गाने जे काय करताय त्यामध्ये त्यांना जोडून घेताय. तर आणि मग जेव्हा गुरूंच्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा गुरु सांगतील तेव्हा अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आज्ञेने संन्यास घेतात. तर ते असतं युक्त वैराग्य जे टिकतं. हा, तर आपल्याला फल्गू वैराग्य नकोय, आपल्याला ज्ञानाने आलेलं आणि आतून इंद्रिय सुखांच्या पलीकडे जाऊन कृष्णांशी जोडलं जाणारं असं पाहिजे. आता तुम्ही हे थोडे फोटो बघा. आता जर का योग ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, कृष्णांशी जोडलं जाणं. तर तुम्ही आता मागची स्लाइड पण बघितली, तर ह्या थोड्या स्लाइड बघा. हा तुम्हाला योग आहे असं वाटतं का, बघा. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. घेत राहा पुढच्या. हा बघा, हा सगळ्यांनी. आता हा पण बघा, हे बियर योगा, गोट योगा, हा ऑफिस योगा.
तर ही योगाची वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं का हा योग आहे असं? हरे कृष्ण माताजी. आपण जेव्हा व्यवहारामध्ये म्हणतो तर त्यावेळेला काही जण अशा या गोष्टींना योग असं म्हणतात, पण तुम्ही जे सांगितलंय त्याप्रमाणे इथे कृष्णाशी जोडलं जात नाही, त्यामुळे तो योग नाही. म्हणजे हे तुमचा फिटनेस राहायसाठी कोण नको म्हणत नाहीये हे करायला. आणि तो त्याचा एक भाग असू शकतो, पण हा योग नाहीये. खरा योग आता हे पुढे अष्टांग योगाची ही स्लाइड आली ना, ह्या अध्यायात कृष्णाने 6व्या सांगितलेलं आहे की खरा ध्यान योग काय आहे. तर योग काय असतं, तुम्हाला शरीर लवचिक राहणं, तंदुरुस्त राहणं ह्यासाठी ते ठीक आहे. पण तो योग असा त्याचा अर्थ होत नाही, ते एक त्याचं अंग आहे. आता आपण बघूया की खरा योग आणि कुठेही तुम्हाला दिसणार नाही शास्त्रांमध्ये की तुम्ही डोकं जमिनीत घालून वगैरे हे करा तपश्चर्या, बिलकुल नाही. उलट पुढे पुढे ना शरीराचं तप, जेव्हा आपण ज्ञान योगातले अध्याय बघू त्याच्यात शरीराचं तप, वाणीचं तप दिलेलं आहे. तर हे जे असे आपण प्रकार करून म्हणजे उपवाशी वगैरे राहत असलो, म्हणजे दुसऱ्याला म्हणजे तू माझं नाही ऐकलं तर मी जेवणार नाही, असं जर का सुद्धा तुम्ही करत असाल, तर तुम्ही आतल्या आत्म्याला आणि परमात्म्याला त्रास देताय असं मानलं जातं. हा तर त्यामुळे कुठेही शास्त्रांमध्ये असली कुठलीही तपश्चर्या सांगितलेली नाहीये. तर आता खरा काय आहे बघूया. अष्टांग योग म्हटलेला आहे बघा त्याला. 8 अंगांचा हा योग असतो. तर कुठले आहेत ते? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्याची सुरुवात कशाने होते? यम. यम म्हणजे काय असतं? बाह्य नियम. हम्म यम म्हणजे काय? तर बाह्य नियम. ह्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, अ, म्हणजे ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, स्वाध्याय, जप, ईश्वर प्रणिधान. हे एवढे 10 टप्पे आहेत बघा. हे तुम्ही पुरे केले की यम पुरा झाला. यम हा टप्पा. मग ह्याच्यामध्ये अ, आता अहिंसा, परत एकदा सांगते, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. आणि मग जर का आता तुम्ही गृहस्थाश्रम असाल, तर मग ब्रह्मचर्य म्हणजे काय की आपण आपल्या पती पत्नीनी एकमेकांशी प्रामाणिक राहणे आणि मुलांना तुम्ही भक्ती मार्गावर घेऊन जाणे, स्वतः पण जाणे आणि मुलांना पण नेणे. हा त्याच्यानंतर अपरिग्रह, शौच. शौच म्हणजे शुची असते, स्वच्छता. ती कशाची हवी? शरीर, मन आणि व्यवहार ह्या तिघांची पण हवी. म्हणजे शरीर स्वच्छ ठेवत असाल तेवढंच तुमचं मनही शुद्ध हवं. कपटी मन नको. असं मग हे अपरिग्रह, शौच, संतोष, स्वाध्याय, जप, ईश्वर प्रणिधान. एवढं झालं की यम हा टप्पा पुरा होतो. मग येतं नियम. आता नियम काय हवं असतं? तर तुमच्या वैयक्तिक सवयी, अंतर्गत सवयी पण चांगल्या हव्या. म्हणजे आहार. आहार हा तुम्ही मॉडरेट घ्यायला हवा. अ, म्हणजे बघा, खूप पण खायला नको. आणि नाही मी अगदी खातच नाही, कुपोषण आहे, असं पण नको. तर तुम्ही मध्यम खायला हवं, व्यवस्थित जेवढं गरज आहे तेवढं. त्याच्यानंतर झोप. आता प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, म्हणजे झोप ही 6 तासाची बास असते माणसाला. मग तिथे आश्रमात जे ब्रह्मचारी असतात त्यांना जर का ते दुपारी 1 तास झोपले तर रात्री 5च तास झोपायचं. म्हणजे त्यांचं आयुष्य हे नियमांचं असतं त्यामुळे. तर असं पण झोप ही 6 तास बास असते. मग त्याच्यानंतर ठराविक वेळेला उठणं, ठराविक वेळेपर्यंत तुम्ही झोपायलाच हवं. रोज गीता, भागवतम वगैरे म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढायला हवा. असे हे नियम. मग आसन. आसन कसं घालायचंय? मग तर कृष्णाने तिथे सांगितलंय बघा, की आसन हे एखाद्या शांत ठिकाणी, थोडीशी व्यवस्थित शांत ठिकाणी, अशी थोडीशी खूप पण उंच नाही, अगदी जमिनीबरोबर पण नाही, अशा ठिकाणी अ, सुखासन किंवा पद्मासनात बसायचं.
पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा. आणि कुश गवत असतं त्याच्यावर हरणाचं चामडं टाकून आसन करायचं. हे आसन झालं. मग प्राणायाम. प्राणायाम काय असतो ह्याच्यामुळे म्हणजे आपण जे अनुलोम विलोम वगैरे करतो हे करत करत ह्या स्टेजला यायला हवं तुम्ही की तुमचा इनकमिंग म्हणजे इनकमिंग ब्रेथ हा आउटगोईंग व्हायला पाहिजे. हा असं करता करता तुम्ही हळूहळू ट्रान्स मध्ये जाऊ शकता. म्हणजे ध्यानाच्या अगदी काही क्षण ते करू शकता की तुमचा आत येणारा श्वास हाच उच्छ्वास होतोय. मग ते हळूहळू तुम्ही काही क्षणासाठी का होईना ध्यानामध्ये जात असता तेव्हा. तर तो ट्रान्स मध्ये जाणं म्हणतात त्याला. मग येतं प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? प्रति आहार म्हणजे तुम्ही मागे घेणे. इंद्रिय कासव असतो बघा. जरासा धोका वाटला की तो स्वतःचे पाय वगैरे असं आत घेतो कवचाच्या. तसं इंद्रियांचे विषय आले की तुम्ही तुमच्यावर प्रत्याहारच्या पायरीवर येईपर्यंत इतका कंट्रोल आलेला असतो की इंद्रिय सुखाचे विषय आले की आपण आपल्याला सांभाळू शकतो. अजिबात त्याच्या मागे जात नाही. मन हा तुम्ही तुमच्या इंद्रियांना काय देता हे पण म्हणजे तुम्ही कानानी काय ऐकता, डोळ्यांनी काय बघता, तोंडाने काय खाता, ह्या सगळ्यावर तुमचा कंट्रोल आलेला असतो. हा आणि ते सगळं तुम्ही सात्विक करत असता कृष्णांसाठी. तर आणि असं असेल तर मग तुमचं मन शांत असेल. जेव्हा तुमच्या मन इंद्रियावर तुमचा टोटल कंट्रोल असतो ना तेव्हा पूर्ण एकाग्रतेने मग तुम्ही कृष्णांचं ध्यान करू शकता. मग हा झाला प्रत्याहार की इंद्रिय विषयांवर आपला कंट्रोल हवा पुरा. मग धारणा. ह्या धारणाच्या स्टेजला ना भौतिक इच्छा काही राहिलेली नसते हा माणसाची. मग तो कृष्णावर मन एकाग्र करू शकतो. हा नॅचरलीच त्याच्या मनात आता काहीही भौतिक आसक्ती राहिलेली नसते. मग येतो ध्यान. ध्यान कसं असतं की तुम्ही धारणामध्ये मन एकाग्र करायला लागलेले आहात. मग ध्यान जमायला लागतं तुम्हाला ध्यानच्या टप्प्यामध्ये. म्हणजे कृष्णावर तुमचं मन एकाग्र व्हायला सुरू होतं. म्हणजे कसं माहित आहे आता इथे उदाहरण कृष्णानेच दिले. वारा असणाऱ्या ठिकाणी आपण पणती ठेवली की ती ज्योत सारखी फडफड होत राहते. पण ध्यानामध्ये असणाऱ्या मनुष्याच्या त्याच्या इंद्रियांवर इतका कंट्रोल असतो व्यवस्थित आणि त्याचं मन त्या सगळ्यातनं बाहेर पडलेलं असतं आणि एकाग्रपणे तो कृष्णांचं ध्यान करू शकतो अजिबात विचलित न होता. पण हे कमी वेळासाठी असतं. काही वेळाने तो त्यातनं बाहेर येत असतो. मग त्याच ह्याच्यावर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मग तो हळू त्याचं आणि कृष्णांचं नातं इतकं त्याचं मन एकाग्र होतं की मग तो चा सराव करत करत म्हणजे तो वेळ वाढवत वाढवत मग फायनली समाधी स्तरावर जातात. आणि जेव्हा समाधी स्तरावर जातात ना तेव्हा फक्त त्यांचं कृष्णांशी मन एक स्थिर झालेलं असतं कृष्णांबरोबर. आणि बाकीच्या सगळ्याशी त्यांचा संपर्क हा पुरा त्यांनी तोडून काही संपर्क नसतो. फक्त आणि फक्त कृष्णांशी ही समाधी असते. आणि हे जे सगळं आपण बघितलं हे आपण वाचून वगैरे एकट्याने होत नाही. हे पूर्ण गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावं लागतं आपल्याला. आणि सांगितले आहे त्या टप्प्याने आणि गुरु ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तू आता असं असं हा एकट्याने अजिबात होणार नाही. हा माताजी पुढची स्लाईड. हा हा हे त्यांनी दिलेलं आहे. हा आता आपण बघितलं आणि पुढे वाचूया. वाचा माताजी. हरे कृष्ण. यम त्यांनी निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम त्यांच्या खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणूकच्या सवयीमध्ये संयमी. आसन गवत जमिनीवर ठेवा आणि नंतर ते हरणाच्या कातड्याने झाकून टाका. आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे आणि ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान
आणि डोके सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल, दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. प्राणायाम. बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करावा आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्समध्ये राहावे. हरे कृष्ण. पुढची स्लाइड घ्या माता. हरे कृष्ण. प्रत्याहार. भौतिक अस्तित्वाच्या अंतर्धारणा त्याच्या मार्गी क्रियाकल्पांचा शिस्त लावते. सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत स्थित होणाऱ्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. ध्यान. वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याप्रमाणे दिव्यवादी ज्यांचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. समाधी. माणूस कधी डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीत भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखांपासून हे खरे स्वातंत्र्य आहे. हरे कृष्ण. हा, तर हा खरा ध्यान योग आहे. ह्याला म्हणायचं अष्टांग योग. ऍक्च्युली हे जे आहेत ना हे बघा समाधी स्तरावर काय असणं म्हणजे काय, तर ते आहेत बघा, ते जे दाखवलेत ना स्लाइड मध्ये ते आहेत समाधी स्तरावर. ह्यांचा माताजी ह्याच्या आधी होता काय ह्यांचा एक जवळून फोटो सुरुवातीला बघा, बघू मागच्या स्लाइड मध्ये दाखवते. तर ह्यांचं जे आसन आहे ना ते तसं आसन हवं बघा. आणि त्यांच्या बघितलं तर हा हे पुरा हे सर तुटले. हा एक मिनिट, ते ते होतं तेच ते ध्यान योग लिहिलेलं नाही, ह्याच्या आधी होते बघा. नाही, ते सुरुवातीला होतं. हा हा हे तर आता ह्यात दिसतायत का, तर हे बघा, हे म्हणायचं ध्यान योग किती शरीराची चक्र असतात ती एका रेषेत आली आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय का त्यांचा संपर्क बघा, आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क झालेला आहे आणि भौतिक जगाशी त्यांचं कुठलंही नातं नाहीये. इवन तिथे त्या शोल्डरच्या जवळ ह्या स्लाइड मध्ये दिसतोय का एक वाघ आहे, बहुतेक इथे नाही दिसत आहे. चालेल, मग आता जी पुढची स्लाइड घ्या ती झूम करा आणि बघा, तिथे एक मागे वाघ सुद्धा आहे चांगला मोठाच्या मोठा. हा नाही, मागची मागची पुढे गेलो आपण खूप. हा इथे नाही, थोडीशी पुढची. हा ही इथे बघा. हा तुम्ही सगळ्यांनी तुमचा स्क्रीन झूम करा आणि बघा त्यांच्या शोल्डर जवळ एक वाघ आहे तिथे. हा पण तरी सुद्धा ते म्हणजे त्या म्हणजे किती अशा निबिड अरण्यात असतील ना ते, पण त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. ते त्यांच्या समाधीमध्ये हे आहेत, स्थित झालेले आहेत. हा त्यांचं पूर्ण भगवंतांशीवर मन एकाग्र झालंय आणि बाह्य जगाशी काही संबंध नाही. तर हा समाधी स्तर आहे. ओके, हा घ्या माताजी पुढच्या स्लाइड. मग आता अर्जुनाने हे सगळं लक्ष देऊन ऐकतोय तो, त्याने ते ऐकलं. जो ध्यान योगाविषयी अर्जुनाला खूप वाटत होतं, मी पण जाऊन करावा, मी पण जाऊन करावा. आता तुम्ही पण ऐकलं, आता तुम्ही बघा तुम्ही करायला तयार आहात काही योग प्रणाली. आणि आता अर्जुनाचं पाहूया. हा अर्जुनाचं काय झालं. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आता हा तो अर्जुन आहे की जो एक श्रेष्ठ धनुर्धर आहे. ते पहिली गोष्ट सांगितलेली बघा तुम्हाला की नेम धरायचा असतो, पण द्रोणाचार्य म्हणतात की एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग तुम्ही म्हणजे धनुष्य बाण सोडा. तर तो अर्जुनच. तुम्हाला काय दिसतंय, फक्त अर्जुन एकटा सांगतो की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय. इकडे द्रौपदी स्वयंवरात ते हे कर म्हणजे खाली बघून वर म्हणजे खाली पाण्यात प्रतिमा बघून वर हलणाऱ्या माशाच्या डोळ्यात बाण मारायचा असतो. पुन्हा नर नारायण रूपामधला नर हा अर्जुन होता. असा एक तो श्रेष्ठ हे आहे भक्त. अर्जुन म्हणजे साधा कोण नव्हता, तरी सुद्धा कृष्णांना काय म्हणतो बघा तो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे नर नारायण रूपातले नर हा अर्जुन होता.
पुन्हा इथं ते हे सांगितलंय, शंकर त्याची परीक्षा बघतात आणि पाशुपतास्त्र देतात बघा. तर एवढा हे होता तो श्रेष्ठ योद्धा की शंकर स्वतः परीक्षा घेतात, प्रसन्न होतात आणि त्याला पाशुपतास्त्र देतात. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा. हरे कृष्णा चंचलं हि मनः कृष्ण प्रथामि बलवर्धम तस्साहं निग्रहं मन्ये वायोरिव दुष्करम्. तर तो काय म्हणतोय बघा, हे की हा वाचा माताजी. हरे कृष्णा. हे कृष्णा, मन हे चंचल, अशांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आहे आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण आहे. हरे कृष्णा. हा म्हणजे तो काय म्हणतोय की कृष्णा, हे जे मन आहे ना, हे जो आता इतका श्रेष्ठ धनुर्धर आहे, तो असं म्हणतोय की माझं मन आहे ना, हे चंचल, अशांत, जिद्दी आहे आणि बलवान आहे ते. तर त्याला मी वाऱ्याला वशमध्ये करू शकतो, हा, पण मी माझ्या मनाला निगडीत आहे. आणि ह्या स्लाइड मध्ये बघा, कृष्ण किती छान दिसतात बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर कृष्ण सांगतायत की जे अशक्य आहे, हा शक्य आहे का म्हणतोय तो कोणाला? तर कृष्ण म्हणाले की बाबा अशक्य आहे ते मी तुला कशाला सांगू, शक्य आहे हा पण योग, पण कशासाठी, काय हवं त्यासाठी ते बघा, ऐका आता. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्ततेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. हा म्हणजे मनाला आवर घालणं कृष्ण पण म्हणतात हे कठीण आहे, पण ते काय त्यासाठी उपाय पण सांगितलेत, निरंतर अभ्यास. हा तुम्हाला हा माताजी आमचा स्क्रीन गेला. तर निरंतर अभ्यास म्हणजे तुम्हाला त्याचा सराव करावा लागणार आणि तुमच्यामध्ये अलिप्तता हवी. की ह्या सगळ्याच्या मागे धावणारं मन आहे तुमचं, तर तुम्ही भक्ती मार्गातच मुळात पुढे जाऊ शकत नाही. आपल्यामध्ये ती अलिप्तता, ते वैराग्य हवं जे आतून आलेलं आहे. सराव आणि अलिप्तता, वैराग्य, ही दोन गोष्टी आहेत की तुमचे प्रयत्न हवे आणि तुमच्यामध्ये एक वैराग्य हवा आतून, तर तुला हे जमेल म्हणतायत ते. पुन्हा स्क्रीन गेली माताजी. हा, आणि ज्याचं मन बेलगाम आहे ना, म्हणजे सगळ्याच्या मागे धावणारं तुमचं मन आहे, मनाच्या ताब्यात तुम्ही स्वतःला देऊनच टाकलंय, तर आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे. तर तुम्ही तो शरीराचा रथ आठवा, आपला पण बुद्धीने मनावर ताबा हवा. मन कंट्रोलमध्ये असलं तर इंद्रिय कंट्रोलमध्ये राहणार. आणि जर का मनाच्या हातात सगळं देऊन टाकलंय, तर आत्मसाक्षात्कार आपल्यासाठी नाहीये बघा, अवघड काम आहे म्हणतात कृष्ण. हा, ज्याचा मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. म्हणजे तुमच्या मनावर तुमचा ताबा हवा, इच्छा हवी तुमची, आणि प्रयत्न पण योग्य मार्गाने हवेत. स्वतःच्या मनाने इथं काही करून चालणार नाही, तर एका योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायचंय. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक, तुमच्याकडे वैराग्य हवं आणि दुसरं अभ्यास करायला हवा तुम्ही. मग आता मन हे आपलं शत्रू आहे की मित्र आहे, सांगा बघू. कारण आता ते मन बघा, कृष्णाने सांगितलं की तुमच्या मनावर ताबा हवा वगैरे. मग मन तुमचा शत्रू आहे की मित्र आहे? मित्र. जर आपण त्याच्यावर आणि ताबा कोणाला ठेवला काय तर पाहिजे? जर आपण त्याच्यावर ताबा ठेवला तर ते मित्र आहे, पण आपण त्याला जर कंट्रोल नाही केलं, त्याच्यावर ताबा नाही ठेवला, तर मग ते आपला शत्रू आहे. हो हो, बरोबर आहे. जर का तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तर सर्वात चांगला मित्र आहे ते. आणि जर का तुमच्या ताब्यात नसेल तर तुम्ही शत्रू बाहेर शोधायची बिलकुल गरज नाही.
आपलं मनच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. ऍक्च्युली त्याच्याही पुढे जाऊन आता माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण गीतेचा अभ्यास करतोय ना, त्यामुळे तत्वतः बघाल जर प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, जर का तुमचं मन तुम्हाला कृष्णांच्या स्मरणामध्ये ठेवत असेल तर तुमचा सर्वोत्तम मित्र आहे. आणि जर का तुम्हाला ते कृष्णाच्या विस्मरणामध्ये ठेवत असेल तर तेच तुमचा शत्रू आहे. हं? आता इथे आता बघूया काय. हरे कृष्ण. ज्याने मनावर विजय मिळवला आहे, ज्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु तो तसे करण्यात अयशस्वी ठरला, त्याचे मन सर्वात मोठे शत्रू असेल. हरे कृष्ण. बघा की मन आपलं आपल्या ताब्यात असणं किती महत्वाचं आहे बघा. ही आपण स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे, बुद्धीने विचार करायची. आणि हे पण बघा की आपल्याला किती काळ कृष्णाचं स्मरण असतं, मन आपलं किती वेळ कृष्णांची आठवण काढतं. आणि इथे एक उदाहरण आहे. एकदा वृंदावन गोपीला आपापसात संवाद करत असतात. हा ब्रह्मदेव आहे ना, ह्याने खूप छान हे मानवी शरीर तयार केलंय, सृष्टी चांगली आहे, हे शरीर पण आपलं खूप छान आहे म्हणत असतात. पण हा ब्रह्मदेवानी एक चूक केली, एवढे मोठे आहेत ते. आणि कशी काय बरं एक चूक केली की आपण बघा आपले डोळे आपोआप थोड्या वेळाने पापणी लवते म्हणजे बंद होत असतात आपल्या नकळत ओलसरपणा राहण्यासाठी. डोळे आपले मिटले जात असतात, होय की नाही. तर त्या आपापसात चर्चा करत असतात, सगळं छान केलंय पण ही पापणी आपोआप डोळे मिटतात ना, त्यामुळे भक्त होत्या बघा त्या की त्यांना तेवढा सुद्धा नव्हत्या. आणि आपण बघा आपण किती वेळ आपलं मन कृष्णांना त्या स्मरणात ठेवतो. घ्या वाचायचे पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्कारच्या मार्गाच्या श्रद्धेचा स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो, यामुळे योग्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? योगभ्रष्ट योगी पुण्यात्माच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा यतिइंद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विचारतो की समजा एखाद्याचा प्रवास सुरू झाला. माताजी, हा तुमचा ना आवाज तो मध्ये व्यवस्थित ब्रेक होतो. माताजी, बाकीच्यांना ऐकायला येतंय का? नाही थांबा मग मी बाहेर जाते, काल गेलेले हो, तशी. ब्रेक होते माताजी. आता थांबा एक मिनिट, माताजी व्हिडिओ ऑफ करून बघते. हा माताजी, व्हिडिओ ऑफ करून कदाचित क्लिअर येईल. हा बघा, नाही तर मला सांगा, मग मी बाहेरच जाते पूर्ण बसायला, पण मला थोडा वेळ लागेल. सांगा. येतोय आवाज? हो, येतोय माताजी. हा. मग इथे ना अर्जुन बघा विचारतोय की एखाद्याने हा मार्गावर चालायला सुरू केलं, स्वीकार केला ह्या मार्गाचा, पण आहे ना असं काहीतरी होय का, ब्रेक होतोय का? एक माताजी 2 मिनिटं थांबा, मी बाहेर जाते. तुम्ही पण सगळेजण थांबा.
ओके. माताजी, स्क्रीन दिसत नाहीये मला. दिसते का माताजी आता? हा, आता आली बहुतेक. हा, इंटरनेटचाच प्रॉब्लेम असेल. आली. हा, तर इथे आवाज येतोय ना आता? हो, हो, येते. येतोय. आता बाहेरच आले. तर इथे ना अर्जुन विचारतोय की एखाद्याने ह्या मार्गावर चालायला सुरू केलं, पण होतं कसं की हा जो मार्ग आहे ना, तुम्ही बघितलात, ह्याच्यासाठी तुम्हाला वनात जावं लागतं, एकांत ठिकाणी. आणि मग असं करता करता, आणि हा खूप लांब असा मार्ग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये टप्पे, ह्यामध्ये आयुष्य जातं आपलं पूर्ण. मग असं करताना ना, असं समजा की एखादा मध्येच, म्हणजे निम्म्या अर्ध्या प्रवासापर्यंत गेला आणि काहीही कारणामुळे तो मार्गभ्रष्ट झाला, आणि तर मग काय होतं? अशा अयशस्वी योगींचं पुढे काय होणार? आणि मग सॉरी, अर्जुनाने विचारले की अयशस्वी योगींचं काय होणार, पण कृष्णाने उत्तर देताना दोन सांगितली, की अर्ध्या वगैरे पर्यंत पोहोचला आणि योगभ्रष्ट झाला, आणि समजा एखादा अगदी समाधीच्या स्तरापर्यंत पोहोचलेत, पण काहीही कारणामुळे, म्हणजे त्यांना नैसर्गिक मृत्यू आला, किंवा जंगली श्वापद, किंवा एखादं विषारी काहीतरी चावलं वगैरे, असं काहीतरी झालं, आणि अगदी शेवटच्या, म्हणजे ध्यान समाधी इथपर्यंतच निघालेत, तोपर्यंत काहीतरी झालं, तर काय होणार? असं दोन्हींचं कृष्णाने सांगितलंय. जो सुरुवातीला, म्हणजे बऱ्यापैकी थोडे टप्पे पूर्ण करून योगभ्रष्ट होतो, त्याला वरच्या लोकातली पहिल्यांदा, पुण्य लोकातली सुख वगैरे उपभोगायला मिळतात, आणि खाली पृथ्वीवर जन्म मिळताना ना त्याला अ, गुणवान आणि वैभवशाली अशा कुटुंबात जन्म मिळतो. म्हणजे फक्त वैभवशाली म्हटलेलं नाहीये, कारण प्रत्येक वैभवशाली कुटुंब गुणवान नसतं. तर गुणवान आणि वैभवशाली अशा कुटुंबात जन्म मिळतो का? तर हे जे इथल्या बेसिक गरजा आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा, ह्याची हे कमी असतो जीवनात, स्ट्रगल. त्यामुळे तो पटकन ह्या कृष्णांच्या भक्ती मार्गाला, योग मार्गाला जोडून घेऊ शकतो, म्हणून. आणि अगदी जो पुढच्या टोकाला जाऊन, शेवटी जाऊन, जे काही कारणास्तव ते पूर्ण नाही करू शकत हा मार्ग, त्यांना भगवंत सरळ वैष्णवांच्या कुटुंबात जन्माला घालतात, की जिथे आता आपले ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, बघा तुम्ही त्यांचं चरित्रांमध्ये बघा, त्यांचा जन्मच एका भक्तिमय कुटुंबात झाला होता. अगदी आईच्या पोटात असल्यापासून त्यांना ते सगळं मिळत होतं. प्रभुपाद स्वामी, की जे शुद्ध वैष्णवांच्याच कुटुंबात जन्म मिळतो, की जिथून त्यांना अगदी बालपणापासनं, बालपण नाही, आईच्या पोटातलं असल्यापासूनच ते कृष्णांशी जोडले जातात, आणि मग त्यांचा उरलेला मार्ग ते पुरा करू शकतात. त्यामुळे हे जे आपण करतो, हे कुठल्याच प्रकारे वाया जात नाही. तुमचं ह्याही जन्मात धरलं जाणार, आणि पुढच्या जन्मांमध्ये पण पुढे तुमच्या बरोबर नक्कीच हे सगळे प्रयत्न मोजले जातात. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि अशा, म्हणजे ह्या वैष्णव कुटुंबात जन्म मिळणं खूप दुर्मिळ असतं. हा, मग आता सर्वश्रेष्ठ योगी कोण आहेत? इथे नारदांचं उदाहरण दिलंय. आपली पण जी गुरु शिष्य परंपरा आहे ना, ह्या म्हणजे ब्रह्मानी नारदांना दिलं, आणि नारदांपासून पुढे अशीच आहे, ब्रह्ममध्व गौडीय धारा. तर नारदांचं जसं चित्र रंगवलं जातं ना, तसे नारद नाहीयेत की भांडण लावणारे वगैरे, तसे नाहीयेत ते. नारदांना म्हणजे स्वतंत्र गती आहे, ते त्यांच्या इच्छेने कुठेही भ्रमण करू शकतात, आणि जिथे जातात तिथे फक्त शुद्ध भक्ती देतात, आणि सगळ्यांचे कडून वंदनीय आहेत. हा, सगळीकडे, म्हणजे कुठेही गेले, असुरांकडे वगैरे, तरी नारदांविषयी सगळ्यांना आदर आहे. आणि त्यांची गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे. एका क्षणासाठी सुद्धा नारद ज्यांच्या आयुष्यात आले, ते अगदी शुद्ध भक्त बनले. म्हणजे आता गुरु शिष्य परंपरा म्हणाल तर भक्त प्रल्हाद, ध्रुव महाराज, पार्वती माता, आपले हे व्यासदेव, वाल्मिकी ऋषी, ह्या सगळ्यांचे गुरु नारद आहेत. तर नारद जे काय करतात, ते फक्त भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी करत असतात, बाकी काही नाही. मुखात पण नेहमी नारायण नारायण असतं. हा, घ्या माताजी पुढची. त्यामुळे ते एक श्रेष्ठ योगी आहेत.
आता ना इथे ही शिडी दाखवली आहे बघा. नियम कसा आहे, तुम्ही कुठलाही मार्ग स्वीकारा. निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग. हा, पण हे सगळं करत तुम्ही येता कुठं? भक्तीमध्ये येऊन पोचता. आणि भक्तीमधून आपला कृष्णांकडचा प्रवास सुरू होत असतो. हे सगळे योग येऊन मिळणार कुठे? भक्ती योगाला मिळतात. त्यामुळे ना प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं पण आहे, की जर का तुम्ही ह्या जन्मात कुठेतरी भक्तीशी जोडलं जाताय, तर असं समजा की मागे हे सगळे प्रयत्न करून, योग करून पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे आता भक्ती मार्गावर आलेलो आहे. आणि खरा कृष्णांकडचा प्रवास सुरू झालेला आहे. कारण सगळ्यात वर भक्ती योग असतो. हं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. वाचा. आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेमय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हरे कृष्णा. हा सर्वोच्च योगी बघा कसा असतो तो. त्याचा ड्रेस वगैरे सांगितलेला नाहीये. तर मनाशी संबंधित गोष्टी आहेत ह्या. अ, माताजी हा, तर त्यांनी काय सांगितलंय बघा, की जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, म्हणजे त्याच्या मनात कृष्णांचे विचार असतात. नुसतं तो विचार करून बसत नाही, तर दिव्य प्रेममय सेवेत माझी उपासना करतो. भक्तीची ही व्याख्या आहे. भक्ती म्हणजे काय? तर कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हं? नुसता बसून राहत नाही मनात विचार करत. तर तो भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये जोडून घेतो. हं? आणि अ, घनिष्ठपणे कृष्णांशी जोडलेला असतो. म्हणजे तो करतो सगळं. हे इथे ना गोपसख्यांचं तो सर्वोच्च योगी असतो. इथे वृंदावनातले सगळी जण घ्या त्यांचे बालपणातले. हे गोपसखे, सगळे गोप, गोपी ह्यांनी काय त्यांची काम सोडली नव्हती, पण ते कृष्णांशी घट्ट जोडलेले होते. दुसरं काही त्यांच्या मनात नसायचं. ते कृष्णांच्या मागून बघा हे गोपसखे किती प्रेमाने धावत असायचे, खेळायचे. काय खायचं झालं तर आधी कृष्णाला द्यायचे. असं तर हे सगळे भक्तीमध्ये अतिशय उच्च स्तरावर होते. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. योग हा एक आध्यात्मिक सराव. बघूया माताजी, घ्या पुढची स्लाइड. आता आहे ना इथून पुढे आपण आता जरासं बघूया की वेगवेगळ्या युगाच्या ना वेगवेगळ्या पद्धती आहेत कृष्णांशी जोडल्या जाण्याच्या. आता इथे श्रीमद भागवतम मध्ये काय सांगितलंय बघा. कृतो यद्यायतो विष्णू त्रेताया यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे सत्ययुगाचं विष्णूंची ध्यान धारणा हे कलियुगासाठी नाही सांगितलंय, ते सत्ययुगाचं आहे. हा, त्रेतायुगात काय आहे तर तुम्ही यज्ञ करणे, द्वापार युगात विस्तृत अशा मंदिर पूजा. हम्म, आणि कलियुगाचं काय आहे? परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. हे कलियुगासाठी सांगितलेलं आहे. हे भागवतमचं मध्ये सांगितलेलं आहे. माताजी मागची स्लाइड घ्या. आता का तर तुम्ही बघा हा, ही जी ध्यान धारणा होती ते आत्ताच आपलं वर्ष जीवन आहे 100 वर्ष. अ, ते द्वापारमध्ये असतं 1000 वर्ष, त्रेतामध्ये 10,000 वर्ष आणि सत्ययुगात असतं 1,00,000 वर्ष. मग ही जी ध्यानधारणा प्रकरण आहे ना, हे तुम्ही 100 वर्ष वगैरे खूप कमी आहेत. हजारो वर्ष त्यात हे केल्या जायच्या. विष्णूंचं ध्यान. आणि तो मार्ग लांब आहे, म्हणजे तो अ, प्रवास खूप दीर्घ असा आहे. त्यामुळे ते त्या काळात शक्य होतं. एकतर धर्म पूर्ण होता. माणसांचं मन अतिशय शुद्ध होतं. सत्ययुगात वाणी सत्य होती. आजूबाजूचे प्राणी सुद्धा हिंसक नव्हते. तर ते एक वेगळं वातावरण होतं. आयुष्य मोठं होतं. वनांमध्ये ते वैराग्य होतं मनात आणि वनात जायची सोय होती. त्यामुळे सत्ययुगाची गोष्ट आहे ही. भगवान विष्णूंचे ध्यान. तेवढं आता आपलं मन एकाग्र राहिलं नाही. मग त्रेतायुगाचं काय आहे? तर यज्ञ करणं. यज्ञ करण्यासाठी प्रचंड खर्च असतो. तो एकदा सुरू झाला की पूर्ण होईपर्यंत सुरूच ठेवावा लागतो.
खूप तूप आणि वेगवेगळे समिधा द्याव्या लागतात. पुन्हा वेदपाठी ब्राह्मण जे अजिबात एक चूक करणार नाहीत, असे उच्चार अगदी शुद्ध करणारे ब्राह्मण असावे लागतात. ते पण नाहीत आता आणि ते कंटिन्यू न थांबता त्यांनी ते मंत्रोच्चार करावे लागतात. पुन्हा खूप खर्च येतो, दानधर्म करावा लागतो. हां, मग त्यामुळे आपल्याला कलियुगात एकतर आयुष्य कमी, पैसे एवढे जास्त नाहीच आहेत. ते वेदपाठी ब्राह्मण नाहीत. त्यामुळे तोही शक्य नाही यज्ञ करणं. मंदिर पूजा हे द्वापार युगातलं होतं. हे जे मंदिर पूजा ह्या पण थोड्याफार अशाच, की खूप सोनं-नाणं, दानधर्म आणि त्याही बराच काळ चालायच्या. आता आपण स्वतःला विचारा, की तुम्ही मंदिरात किती वेळ जाता आठवड्यातनं आणि गेला तरी किती वेळ थांबता तुम्ही मंदिरात? घ्या मग त्याची पुढची स्लाईड. त्यामुळे कलियुगाच्या भागवतमच्या सुरुवातीलाच वर्णन आहे कलियुगाच्या माणसांचं. ऋषीमुनी विचारत असतात. तेव्हा त्यांनी वर्णन केलेली आहे, की कलियुगाच्या माणसांची बुद्धी अल्पबुद्धी असणार आहेत. ते अल्पायुषी असे आपण आहोत आणि मग आपण ह्याच्यातनं कसा धर्म करायचा? तर कलियुगाचा एकच गोष्ट सांगितलेली आहे, तुम्ही करा म्हणजे पवित्र भगवंतांच्या नामाचा जप. का? तर ते जप करायला तुम्हाला पैसे लागत नाहीत. हं. जीवनात धावपळ खूप आहे, त्यामुळे जो काही वेळ मिळतो तेवढ्या वेळात तुम्ही हे करू शकता. हां. साधनं पण खूप लागत नाहीत, की होय बाबा कितींदा मार्केटमध्ये जाऊ, असं पण नाहीये. एक जपमाळ घ्या, थोडीशी एकांतातली जागा बघा, घरातला कुठलातरी कोपरा आणि शांतपणे मन लावून करू शकता. कुठलंही काहीही वेगळं लागत नाही. आणि जे सत्ययुगात विष्णूंची प्राप्ती होणार होती तुम्हाला हजारो वर्षांच्या ध्यानधारणेने किंवा त्रेतायुगात त्या मोठ्या-मोठ्या यज्ञांनी, तेच फळ कलियुगात फक्त भगवंतांच्या पवित्र नामजपाने मिळणार आहे. तेच फळामध्ये काही फरक नाही आणि ते कलियुगाला सगळी कंडिशन बघूनच सांगितलेलं आहे. त्यामुळे कलियुगाचं कर्तव्य आहे, की तुम्ही हरिनाम जप करायला हवा. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. आता बघूया हां, आता आता तुम्हाला इमारतीच्या अगदी टोकावर जायचंय आणि तिथे जिना पण आहे, लिफ्ट पण आहे. मग तुम्ही काय घेणार? लिफ्टच घेऊ ना आपण. तशी ती हरिनामाची लिफ्ट घ्यायला हवी आणि इथं कसं आहे, आयुष्य आपल्याला मोजकं आहे. त्याचा उपयोग करून हरिनाम जप करायला हवा. आता ही ना शास्त्रांमधली उदाहरणं दिलेली आहेत. श्लोकांच्या नंबर वगैरे सकट हां, की कुठं काय-काय असं सांगितलेलं आहे. कुठं, की तुम्ही हरिनाम जप करायला हवा. अ, माताजी हे वाचा. तुम्ही बघा नाही तर फक्त ट्रान्सलेशन वाचा. हे पण श्रीमद भागवतमचा 11वा स्कंद 5वा अध्याय 32वा श्लोक. हरे कृष्ण. कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंताच्या अवतारांची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. जरी त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नोकर, शस्त्रे आणि गोपनीय साथीदार आहे. हरे कृष्ण. हा चैतन्य महाप्रभूंविषयीचा भागवतम मधला लेख आहे, की बघा आधीच भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, की कलियुगात बुद्धिमान व्यक्ती असणार ना, ते कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंतांच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतील. तर हे चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे, की ते श्वेत रंगाचे होते. काळे नव्हते, तरी ते स्वतः कृष्ण आहेत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे आपण जे प्रणाम मंत्र म्हणतो ना, ते सहकारी होते. आणि त्यांनी हरिनाम च हे दिलं सगळ्यांना. बाकी काही केलं नाही. सगळ्यांना सांगितलं हरी बोल, नामाचा हे दिला सगळ्यांना. नाम घ्या असा उपदेश. तर हे चैतन्य महाप्रभूंविषयी भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आता मंत्र म्हणजे काय बघा. मन आणि त्रायते म्हणजे तुमच्या मनातलं भगवंतांपर्यंत डिलिव्हर करतो, पोचवतो. तो असतो मंत्र. हा तो थेट तुमचा भगवंतांशी संपर्क करतो. तुमच्या मनात जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवतो. आणि हा जो मंत्र असतात ना, ही हा हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. ही भौतिक वाणी नव्हे, ही आध्यात्मिक जगातले हे आध्यात्मिक वाणी आहे हा ही. आणि तुम्ही करून बघा, त्याचे परिणाम किती सुंदर असतात. आणि गीता हे जीवनात अप्लाय करायचंय, फक्त कोरडं नाही शिकायची आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा बघूया, हा आपला जप आहे, महामंत्र. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. आता मिळून पण करू शकता तुम्ही, एकट्याने करा किंवा घरातल्यानी मिळून करा, मंदिरात जा तिथे मिळून करा, मग त्याला संकीर्तन म्हणतात, तसाही चालतो. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता शास्त्रातले संदर्भ बघूया जप करण्यासाठी. हा हा. तर हे नारद संहिता आहे ऍक्च्युली ती. हा. कली एक मिनिट, मागची स्लाइड आहे. कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. हा मग हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे कृष्णार्जुन वेदातील कली संतरण उपनिषद. सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी धर्माची अधिक उदात्त पद्धत नाही. म्हणजे ह्या युगासाठी हरिनाम जप हीच सर्वात उदात्त पद्धत आहे. हा घ्या माताजी पुढची. हे चैतन्य चरितामृत आदिलीला 17.21. हा हे एक विसरू नका कधी. हरेर नाम केवलम कलौ नास्ती एव गातीर अन्यथा. भांडण आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. त्रिवार नाही म्हणून सांगितलंय, दुसरा कुठलाही मार्ग. हे कलियुगाचं कसं आहे बघा, ते भांडण आणि कलहवालं युग आहे. फक्त एकच बरं आहे की बाकी एवढं सगळं करून प्राप्त होणारे भगवंत कलियुगात नामस्मरणाने होऊ शकतात. आता श्रीमद भागवत 12वा स्कंद 3रा अध्याय 51वा श्लोक. माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेले असले तरी या युगात एक चांगला गुण आहे की तो असा की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. 10वा भगवद्गीतेचा 10वा अध्याय 25वा श्लोक. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. यज्ञांमध्ये पवित्र नामजप मी आहे. म्हणजे कृष्ण स्वतः आहेत नाम. घ्या माताजी पुढची स्लाइड. चैतन्य चरितामृत अंत्यलीला 20.16. हे परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामातच जीवांचे सर्व सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण, गोविंद. तू त्या नामांमध्ये आपले सर्व सामर्थ्य गुंतवले आहेस आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम पण नाहीत. हे खूप काही स्ट्रिक्ट नियम नाहीयेत आपल्याला नाम घेण्यासाठी, बघूया आपण. आणि भगवंत आणि भगवंतांचं नाम वेगळं नाहीये. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता जप करताना काय करायचं आणि काय नाही ते बघूया. आता काय करायचं ते बघूया. आधी आपला ना जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदी गौर भक्त वृंद, हा आपला ना हे आहे पंचतत्व मंत्र. भगवंतांबरोबर त्यांचे भक्त पण आले होते लीलेमध्ये मदत करायला. तर ह्या सगळ्यांना प्रणाम करायचा आचार्यांना आणि मग आपला जप सुरू करायचा. घ्या त्याची पुढची स्लाइड. हा बघा, हा आपला पंचतत्व मंत्र आणि हे मध्ये आहेत ते चैतन्य महाप्रभू कृष्ण स्वतः आलेले. अद्वैत आचार्य, त्याच्यानंतर नित्यानंद, ते निळ्या रंगाचे आहेत ना ते धोतर मध्ये, ते अद्वैत आचार्य, सॉरी नित्यानंद प्रभू ते बलराम. अद्वैत आचार्य म्हणजे सदाशिव आणि महाविष्णू असे मिळून अद्वैत आचार्य. इकडेच्या बाजूला गदाधर पंडित, राधाराणी आणि त्यांची ललिता सखी अशा होत्या त्या. आणि श्रीवास
म्हणजे नारद होते. हा, तर असे हे यांना आधी आपण प्रणाम करायचा आणि मग आपला जप सुरू करायचा. जप करताना काही चूक झाली तर आचार्य आपल्याला सांभाळून घेतात आणि त्यांना प्रणाम आपला आदर दाखवून मग आपला जप करायचा सुरू. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. मंत्र ना तुम्ही जप करताना ना तोंडाने करा, कानाने ऐका, तोंडाने करा, कानाने ऐका. फक्त कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात करा, असं नाही की आजूबाजूच्यानी ना डिस्टर्ब होईल. तोंडाने म्हणा, कानाने ऐका, असं म्हणजे एकाग्र पण राहतो. एवढा आवाज ठेवा की आपल्या कानाला आपला आपला ऐकू येईल. हा, आणि प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करा. असं नाही की अर्ध पळत पळत असं नका करू गडबडीने. हं? हा, माताजी पुढची स्लाईड. तो आदरपूर्वक भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने करा. हा, हे बघा, जप करायला असं काही नाही की तुम्ही कुठल्या ह्याच दिशेला तोंड करायला हवं, इकडेच बसायला हवं. कुठेही तुम्ही बसून करू शकता. कोणत्याही दिशेला तोंड केलं चालतं. किंवा चालताना जर का बोलत वगैरे नसाल, एकटेच चालत असाल तर चालता सुद्धा केला तरी चालतो. कोणत्याही वेळी जप करता येईल, म्हणजे दिवसाच्या कुठल्याही वेळी तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस करा. पण तो पहाटे म्हणजे सकाळच्या वेळेस करण्याला महत्व आहे. का? तेव्हा आपलं मन एकाग्र असतं म्हणून. हा, बाकी तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. आंघोळीच्या आधी किंवा आंघोळीच्या नंतर केला तरी पण चालतो. हो, घ्या म्हणते. हा, जप हा ना माळेवर करा, कारण मनात करतोय. मग प्रभुपाद स्वामींचं असं म्हणणं होतं की मग मनात जेवतो का आपण, मनात आंघोळ करतो का, मग जपच मनात का करता. तर तो हे होते, म्हणजे एक शिस्तबद्ध होतो जर का तुम्ही माळ हातात घेऊन कराल तर. प्रत्येक मळ आधी आपला पंचतत्व मंत्र म्हणा, प्रत्येक एक पासून सुरू करा, प्रत्येक मण्यावर हे एकदा आपला महामंत्र असं करत 108व्या मण्याला पोचायचं. आता काय करायचं नाही बघा. हा, महामंत्रांच्या ना काहीच शब्दांचा उच्चार करणं आणि धावत जाणं असं नका करू. व्यवस्थित उच्चार करा पूर्ण महामंत्राचा, हा, एका मण्यावर. हा, घ्या होता. हा जो कृष्णमणी किंवा मेरुमणी म्हणतात त्याच्यावर जप करायचा नसतो. पहिल्या मण्यापासून सुरू करून 108व्याला आलात, माताजी आणि व्हिडिओ पाठवतील आज तुम्हाला, तो बघा. 108व्या मण्याला पोचलात की बोटावर ती माळ उलट घ्यायची, म्हणजे 108व्या मण्यालाच पहिला करायचा, पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि परत त्या उलट सुरू करायचा. त्याला ना ओलांडून जायचं नाही. हा, कृष्ण मण्याला. मोबाईल बघत, भाजी नीट करत, टीव्ही बघत, पुस्तक वाचत जप करू नका. जप हा जप म्हणून सेपरेट करा. आता जप करण्याचे फायदे बघा. एकतर आपल्या कर्मफलांपासून मुक्ती मिळते. जसे जसे जप करत जाल तसे किती जन्मांमधले हे अनंत कालापासून जे प्रवासात आहोत आणि त्याची आपली जी कर्मफळं साठलेली आहेत त्यामधून आपल्याला मुक्ती मिळते. नामामध्ये ते सगळं जळून जातं. घ्या म्हणताची पुढची. तो नामाचा महिमाच आहे तसा. आणि बघा तुम्ही नाम जप करून किती आपल्यामध्ये आपली एकतर एकाग्रता वाढते आणि हे जे आता मनाचं शिकलो ना, आपल्या मनामध्ये ते वैराग्य आपोआप येतं. सगळीकडे धावणारं मन थांबतं, एकाग्रता वाढते. तुम्ही तुमची जी कामं आहेत, जे तुमची लाईफ मधलं कर्तव्य ती पण फोकस ठेवून करू शकाल. वाईट सवयी आपोआप आपल्याला सोडून निघून जातात. हा, हा, चिंता, ताणतणाव ह्यापासून मुक्ती मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघा. आता वारी येईल, वारीचं पण बघा किती आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर. मनःशांती प्राप्त होते, अद्भुत अशी मनःशांती. घ्या होतं. निर्मल आनंद आहे तो.
तोच खरा आनंद आहे. का? तर आत्म्याला ह्याचीच आवड आहे. हा आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क होतो. हा आता ना थोडस बाकीचे लोक ह्या महामंत्राविषयी काय म्हणतात बघा, की ज्यांनी जीवनात तो अनुभव घेतलेला आहे. हा वाचा तुम्ही माताजी. हरे कृष्ण. ही खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. जॉर्ज हॅरिसन. महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले आहे. जीन क्लॉड हॅलिसचे सर्वात तरुण दिग्दर्शक. हरे कृष्णा मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे आत्मविश्वासाने व मनशांतीने पार करू शकलो. अल्बर्ट ब्रश, फोर्ड मोटर्स. मी बऱ्याच वर्षांपासून हरे कृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायक असे काहीच मिळाले नाही. एन.डी. देसाई, अग्रगण्य भारतीय उद्योगपती. हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ-उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनशांतीसह सामना करण्यास मदत झाली आहे. ऋषिकेश मफतलाल. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली आहे. त्यामुळे माझी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. एन. शॉफ सडल मॉडेल. हरिकृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतो. विकी ओव्हर्टन, अग्रगण्य युरोपियन मॉडेल. हरे कृष्ण भक्तांसोबत सहवास सुरू केल्यावर आणि महामंत्राचा जप केल्यावर माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक जवळजवळ झाला आहे. ब्रूस ग्रीनबर्ग, सैन्य अधिकारी. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य आणि अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. डेव्हिड वुल्फ, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस प्रोग्राम हरिकृष्ण महामंत्राच्या जपाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक. जेव्हा मी चिंताग्रस्त असतो तेव्हा मला जप करण्यात खूप शांत वाटते. मी छोट्या छोट्या गोष्टीत दळमळीत होत नाही. सौ सॅली रॅल व्यापारी. हरे कृष्णाचा जप केल्याने आणि कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळाली आहे. रमेश लाल, टोरंटो हेल्थ स्पा मालक. मग तुम्ही पण नाम जप करा आणि आनंदी राहा. ओके. हा चालेल. झाला आपला आश्रम. आताची पुढची स्लाइड बघा. झाला आपला. मग आपण आज काय बघितलं? अष्टांग योगात प्रगती करण्यासाठी कशी करायची, त्याचे टप्पे बघितले. मग अर्जुनाला प्रश्न पडला की मनाला एवढं कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं. मग कृष्णाने काय सांगितलं की त्याचा तुला सराव करावा लागेल आणि वैराग्य हवं तुमच्यामध्ये. मग अयशस्वी योगी कुठे जातात ते सांगितलं आणि सर्वोच्च योगी कोण आहेत ते बघितलं. की ज्यांच्या मनामध्ये सतत कृष्ण असतात आणि ते भक्ती सेवेमध्ये कृष्णांची सेवा करत असतात. चालेल. ओके. हा झालाय आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण. हा आता जी रेकॉर्डिंग